तर आज मस्तपैकी सकाळ सकाळची वेळ आहे, 9 वाजलेले आहेत आता. आणि आपल्याकडं काही लेंडी खत होतं इथं आणि काही राख पण होती. तर आपल्या ऊसामध्ये टाकायचं होतं लेंडी खत, त्याच्यामुळं मग सकाळी सकाळीच काम चालू आहे खत टाकायचं. 2 खेपा झालेल्या आहेत आधी बैलगाडीच्या, आता ही तिसरी चालू आहे. सकाळीच बैल आले होते लवकर. गावाकडे हे काम सकाळी सकाळीच केले जातात. 3च खेपा होतील ना. तिकडे जाताना ते भरायचे, तिकडं पण आहे थोडीशी राख आणि ते आहे ते पण भरायचंय. इथं काही होती आणि इथं काही लेंडी खत आहे. पहिलं काही शेणखत पण आहे. आपली एक गाय होती पहिली तिचं, आणि त्याच्यानंतर आपले बकरच वाढवले आपण, त्याच्यामुळे आपले लेंडी खत जास्त आहे. तसंच आपण इकडं काल घास पण इकडं वाळायला टाकलेला होता. वाळायला असं टाकलेलं आहे का आपल्या शाळा जर आता सध्या आपण कमी केलेले आहेत, बोकडे होते ते विकले गेले. आता आपण नवीन परत भरणार आहे माल, पण त्याच्यामुळं काय झालं, कमी असल्यामुळं मग घास काही संपाना. त्याच्यामुळं मग आम्ही काय केलं, घास कापून ठेवला. तो पिवळा पडायला लागला होता, असं कापून अशा पद्धतीने इकडं वाळायला घातलेला आहे. असं वाळायला का मग ते कडक वाळवला का ते असं छान खातात, सुका चारा म्हणून खातील घास. पण पाल्याचंही ते तसंच आहे, म्हणजे कापला डायरेक्ट आणला. आधी त्यांना काही खाऊ घातलेला नाही. 4 वाफे कापलेले आहेत, अजून आहेत 5-7 वाफे आहेत अजून, तेवढे कापायचे. मग आपलं रुटीननुसार रोज 1 वाफा कापणार आहे आपण. त्याच्यानंतर आता आपल्या इथं JCB पण आलेलं आहे. आता JCBचं पण काम चालू आहे. इथं हे खड्डा वगैरे जे होतं पहिलं, ते जे इथं एक टॉयलेट पण होतं ते पण पाडून टाकलेलं आहे आपण. आणि इथं खड्डा होता तो पण बुजवायचा आहे. चांगलं 2-1 तास काम चालणार आहे आता इथं JCBचं. त्यांना पण 2-3 दिवसापासून बोलवत होतो, तेव्हा ते आता आज आलेले. चाललंय काम. इथं आपल्याला आता गोठा बनवायचा आहे, मुक्त गोठा करायचा आहे शेळ्यांसाठी. त्याचंच आता एक तयारी चालू झालेली आहे आपली. तुम्हाला आता पूर्ण काम दाखवणारच आहे मी. अशा पद्धतीने चाललंय आता एक काम, परत दाखवेल तुम्हाला. काय करते ग? धने लावायचं चाललंय रे. आपण त्या दिवशी इथंच खत उचललं, इथं परत JCB पण नाही काही केला होता. 3-4 दिवस झाले त्याला. JCBने हे सगळं मऊ करून घेतलं. आता इथे ना जरा धने लावून घ्यावं म्हटलं पहिले. आता इथं लसूण लावायचं आहे. तसं आपल्याला थोडीशी जागा निघाली म्हणून लावायचं ठरलं, नाही तर आपल्याला तिकडे लसूण लावायचं आहे 4-5 वाफे होती जागा इथं. मग आता काय करायचं या जागेचं, म्हणून मग म्हटलं चला घेऊ लावून, तेवढंच काहीतरी जागेचा वापर तरी होईल असं. आता लसूण लावायला सुरुवात करते. आता इथे लसूण फोडून ठेवलेला. लसूण फोडलाय थोडासाच आहे आपल्याला, 1-अर्धा किलो फोडला असून थोडाच बसणार आहे. इथं किती लागणार आहे अजून, पण म्हटलं 1 किलो लसूण फोडला. कुठं लावला? बस. काय लावते ग तू? लसूण लावते. आपल्याला खायला लागतो घरी वर्षभर. थोडा छोटासा वावर आहे, तिथं लसूण लावून देते. लाल लसूण आहे गावरान आपल्याकडे. लागला तर कोणाला इकायला पण आहे. धने लावले, थोडी मेथी टाकायची, थोडी भाजी टाकायची, शेपू टाकायची. हा फक्त भाजीपाला थोडा आपण करीत राहायचं, जास्त करून नाही पण थोडा ऐक ना. हरभरे लावायचे थोडे अजून, संक्रांतीला काम आले पाहिजे ना. हा. आणि मम्मी तू काय करते ग? पण दुसरा छोटा वाफ आहे तिथं लसूणच लावते. लसूणच का? लावला ना आता, एवढा लावून झाला. छोटासा वाफ आहे, 10-15 मिनिटात. एवढ्याला? अरे मग काल काय झालं, इथे JCBने आपण हे इथं झाड होतं ना ते खोड काढलं. ह्या झाडाखालची एवढी जागा होती ती, आणि तिथं अजून एक झाड काढलं. मग ती एवढी जागा गोतली गेलेली होती. आता तेवढी जागा निघाली, मग काय करायचं म्हणून इथे लावायचं ठरलं. आपलं लसूण पण बघ ना किती छान आहे, लाल लाल लसूण आहे घरचा गावरान. आणि त्याच्या पाकळ्या पण बघ किती जाड आहेत.
आपलं घरचंच बियाणं असतं. मागच्या वर्षी आपल्या जवळजवळ आपण 15-20 किलो लसूण विकला होता. किती किती प्रॉफिट झाला? मागच्या वर्षी आपण जवळजवळ 7-8 हजार, किती हो बाई, 5,000. 5,000चं लसूण विकून वर्षभर घरी खाऊन परत लावला होता. पाहुण्यांना पण वानोळा दिला होता. परत आता ह्या वर्षी पण तसंच आहे. ह्या वर्षी बियाणं पण भरपूर आहे. अजून जवळजवळ 20-1 किलो लसूण आहे आपल्या घरी 20 विकायला. हयो एवढा? हा, आणि आपल्याला लावायला जवळजवळ 5-1 किलो लागणार आहे अजून. आता तिकडे वाफे तयार म्हणजे आहेत ते, अजून नांगरायचं राहिलंय तिथं. का ग मम्मी, मग ते तिथं मिरच्या लावलेल्या आहे आपण, मग तिथं पण काढायचंय ना? फवारा मारून ठेवलाय आता. ते लय खराब झाले झाड. का मग आता वाळलंय. वाळलं का मग आता अजून 8-1 दिवसांनी तिथं ट्रॅक्टर येईल. मग एवढं झालं का लगेच लावायचं तिथं पण. तिथंचं पण दाखवू ना आपण लावताना, हे का नाही? अशा पद्धतीने चाललंय. आता अजून हे लावायचं ना, हरभरे लावायचे थोडेसे, आणि मेथीची भाजी टाकायची घरी, आपल्या घरी खाण्यापुरता भाजीपाला. आपलं सगळं घरचं असतं. आपण फक्त बाजारातून बटाटे आणतो. हिरव्या मिरच्या पण आपल्या घरच्याच असतात. अरे मम्मी, ते दोन्ही तळे सुद्धा लावायचे बरं का. हा मम्मी, ते दोन्ही जे बोकडे होते ते कधी आणले होते? किती वाजता? सकाळी आणले ते 10 वाजता. त्यांची अजून थंडी जायना दिवसभराची. गाडीवर आणले ना ते, साकूरवरून. 4 व्हीलर मध्ये आणले? गाडीवर, बाबाच्या 2 व्हीलर. त्याच्यामुळे त्यांना किती थंडी वाजली, त्यांना सर्दी झाली. हा ना, त्यांची थंडीच नाही गेली पण अजून.